सोनाचा ड्रेस असतो खायची किती काही लोकांना श्रीमंत होण्यासाठी पैसा कमवतात, तर काही लोक 2 टाईमचं जीवन मिळवण्यासाठी धडपड करत असतात. तोच प्रकार आज आमच्यासोबत घडला. म्हणूनच त्यांना थोडीशी मदत म्हणून आम्ही त्यांच्याकडून काहीतरी वस्तू खरेदी केली. तेच त्यांना थोडीफार मदत व्हावी म्हणून. हाय का नानाची बहीण ती दुसरी आहे तिकडे इस्लामपूरला. ती इस्लामपूर देवावर नाही ते कवा पण गेलं पण तिने खायला प्यायला लय भारी माणसं आहेत. तर आज आमचा होता चिकनचा प्लॅन. बागेश्वरनी इथे चिकन वगैरे मस्त त्याला मसाला लावून वगैरे घेतला होता. सगळे मसाले टाकले होते, गरम मसाला टाकला होता, हळद वगैरे सगळं काही मिक्स करून घेतलं होतं. धना पावडर टाकली होती, आलं लसूण पेस्ट आम्ही टाकू का त्याच्यामध्येच सगळं? मिक्स केली होती. 2 पोळ्या टाकल्या ना टाकायच्या नाही काय की काय की का टाकली खाली टाकली ना राहू ते नको प्ले करणं तरी पावसात सोडायची. तर म्हटलं होतं की आता मसाले वगैरे झाली मिक्स की केल्यानंतर सगळ्यात आपण आधी अगोदर ना झालं. शेगडीवरतीच ना आपण भाजी गरम करूयात आणि नंतर चुलीवरती ठेवूयात. आज प्लॅन होता चुलीवरचं चिकन बनवण्याचा. सो इथं तुम्ही बघाल तर सगळं काही आम्ही सगळा मसाला मिक्स वगैरे करून घेतलेला आहे. तसे तर पोरींना लेग पीस खायचे होते, सो मी लेग पीस घेऊन आले होते. येताना मी हॉस्पिटलला गेले होते आणि येता लेग पीस घेऊन आले होते. सो इथे सगळा मसाला वगैरे लावून घेतला आणि इथं ना घरामध्येच आम्ही शेगडीवरती काय केलं, खोबरं, लसूण आणि आलं वगैरे सगळं काही मस्त असं परतून घेतलं आणि तुम्ही बघू शकला आता व्हिडिओवरती पण त्याचं वाफ आलेली आहे. सो असं आम्ही करून घेतलं होतं. नंतर त्याच्यामध्ये ना आम्ही हे सगळं मिक्स केलेलं मिक्सचर आम्ही सगळं चिकन टाकून दिलं होतं त्याच्यामध्ये आणि चांगलं परतून घेतलं होतं. पाणी सुटेपर्यंत ते परतून घ्यायचं चांगलं. तसं तर चिकनचा आज काही प्लॅन नव्हता, पण म्हटलं की काल थोडंसं फार विचार केला मुलींना की खायचं होतं. सो म्हटलं त्याला बनवूया. खरं तर संडेलाच बनवायचं होतं, पण म्हटलं संडेला काही टाईम नाही मिळाला. सो आज बनवूयात म्हटलं. तर इथं सगळा पसारा वगैरे चूल बनवायची होती म्हणून सगळा पसारा तिथला आवरला मी. पोर्चमध्येच आम्ही थोडंफार तिथं आवरावरी केली, कारण चूल करायची होती तिथं. तसं तर चूल वगैरे मला जास्ती एवढा स्वयंपाक चुलीवरती जमत नाही मला करायला, पण मी आज ट्राय केला आणि इथं सगळं साफसफाई करून चूल मांडली मी. चूल मांडल्यानंतर आता चुलीसाठी मला दळण वगैरे आणायचं होतं, तर मी दळण वगैरे तिकडून घेऊन आले. तरी बाहेरचं वातावरण बघितलं ना, एवढं सुंदर वाटत होतं ना, खूप छान व्ह्यू येत होता. कारण थोडा थोडा पावसाचं वातावरण झालं होतं आणि मस्तपैकी आपलं चुलीवरती जेवण बनवता बनवता पाऊस येऊन गेला. पण थोडाफार पाऊस चालू झालाच होता, तरी पण म्हटलं ठीक आहे असू द्यात, जेवढं होतं तेवढं आपण चुलीवरती करून घेऊयात. तर इथं मी चूल वगैरे पेटवून घेतली होती. म्हटलं जे आपण किचनमध्ये करून ठेवलेलं आहे सगळा मसाला वगैरे परतून ठेवलेला आहे तसं चिकन आणून आपण इथं चिकनचं पातेलं आणून ह्याच्यावरती ठेवूयात. सो मी इथं आणलं आणि ते जस्ट नुसतं चुलीवरती परतून घेतलं. असं खात्यात काय मस्त पोरी पाणी वगैरे सुटेपर्यंत ना त्याला परतून घ्यायचं. ते झालं लगेचच हे झालं ग. खरं तर चुलीवरचं चिकन आणि आपण जे बोलतो ना गॅसवरचं चिकन, याच्यामध्ये खरंच खूप डिफरन्स आहे. एवढं टेस्टी वगैरे पाहिजे असेल ना, तर ती गावाकडची चव म्हणतो ती फक्त चुलीवरचीच येते. गॅसवरती तुम्ही कितीही करा, पण ती चव काय येत नाही याच्यावरती. सो इथं मी गेले होते, तर आमच्या सासूबाईंनी माझ्यासाठी ना नारळ पाणी काढून ठेवलं होतं. खरं तर सासूबाई आमच्या प्रत्येकच वेळेस त्या लय गोष्टी पाणी करतात. निघतं ना. हो, आठवड्यातून 1-2दा तर त्या करतातच. ते पुढचं झालं म्हणजे बस. दिस काढलं त्याच्या परत काढलंच नाही काढलं तर त्यांना काढा म्हटलं काढलंच नाही परत. मला बी वेळ दाखवाना काढायला ते काय आदलं मग काढाय नाही वेळ लागत एकदा कोयत्याने केलं का नाही निघलं लगेच. गळा कसं निघतंय चांगलं, पण गळाची गरज नाही तरी पण कचरा आहे थोडं.
नंतर मुलांची स्कूल सुटली होती, सो मुलं इथं स्कूलमधून आली होती आणि त्यांनाही असं वाटलं होतं की चिकन बनवूया. मटन नाही, चिकन केले, चिकन. नंतर ना सगळ्यांना भाकरी नव्हती खायची, म्हणजे मुलांना भाकरी नव्हती खायची, चपाती खायची होती. सो म्हटलं आधी चपाती बनवून घेऊयात, कारण स्कूलमधून आले होते, त्यांना भूक लागली होती. म्हणून म्हटलं आधी चपात्या बनवून घेतल्या आणि नंतर भाकरी वगैरे करूयात. हा. किती पेजेस दिला अभ्यास? आता काय करा कम्प्लीट मग. का खाते आधी? अरे माझं लेक वरतीच बसले असतेस ना अभ्यास करायला. वरतीच बसायचं ना अभ्यास करायला. आई अजून एक लेग पीस देते काय कोरडं काय आणि एकच ते 2च लेग पीस आले होते का? किती पेट राहिला आता? तो खाऊ का केळला बघ. 1 2 3 4 1 2 3 लागत काय तुला चपात्या परत करायच्या 2च खाल्ले. सोनाकडे ड्रेस असतो खायची तिथनं बारके पोरासाठी बसत बसत आले. मांजराला आवडतोय ग. मांजराला आवडत. आधी थोडस रग पाऊस यायला लागला. करा पटपट आता नाहीतर पावसाने सगळं भिजणार. तर कसा वाटला हा आमचा व्लॉग नक्की मला कमेंटमध्ये सांगा.